मिरज येथील शासकीय रुग्णालयामध्ये जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले। मनोरुग्ण पथकाने पथनाट्य, चित्रकला स्पर्धा असे विविध उपक्रम मानसिक प्रबोधन केलं। मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त मिरज शासकीय रुग्णालय इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमांचं उद्घाटन वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर सापळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आलं। मानसिक आरोग्याची लक्षणं, उपचार याची माहितीही देण्यासाठी दारू आणि अंधश्रद्धा हे प्रबोधनात्मक पथनाट्य मनोरुग्ण विभागानं सादर केले। मनोरुग्ण लक्षणं व उपचार दर्शवणारी चित्र साकारणारे चित्रकारांचा सत्कार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एस वाघ यांच्या हस्ते करण्यात आला। मानसिक ताणामुळे अनेक जण आत्महत्या करीत आहेत। वेळीच मानसिक आरोग्याची लक्षणं समजल्यास मनोरुग्णाचा उपचार होतो। अंधश्रद्धांना बळी पडू नये, शासकीय रुग्णालयात वेळीच आणावं असं अधिष्ठाता सापळे यांनी यावेळी सांगितलं। जागतिक मानसिक आरोग्य दिन होता आणि ह्यावेळची ते घोषवाक्य होतं हे फारच चांगलं होतं की प्रथमोपचार मानसिक आरोग्यासाठी। कारण का गल्लोगल्ली आपण शारीरिक आजाराचे प्रथमोपचार केंद्र बघतो की जखम झाली तर हे करा, फ्रॅक्चर झालं की ते करा, पण मानसिक प्रथमोपचाराविषयी कधी बोललंच जात नाही। त्यामुळे ही थीम घेऊन याच्याकडे लक्ष वेधलं हे खूप चांगलं झालं। आणि आमच्या विभागाने 3 पथनाट्य, ॲक्च्युली 4 ठेवली आहेत, विद्यार्थ्यांचं देखील एक होतं आणि प्रत्येक पथनाट्यात ह्याचे वेगवेगळे पैलू उघडे करून दाखवले। आज दारूच्या व्यसनाविषयी होतं आणि ते देखील खूप छानच झालं आणि लोकांना महत्त्व पटलं की आपल्या इथल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मिरज किंवा सांगलीच्या दारूमुक्ती पूर्णपणे साध्य करता येते आणि गोंदूबाबांच्या वाटेला जायची